नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कटलेली आहे. मुख्य चौकामध्ये आणि मुख्य मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आणि हातगाड्यांनी रस्त्याच्या मधोमध पर्यंत आपली दुकाने थाटल्यामुळे अनेकदा वादग्रस्त प्रसंग निर्माण होतात, विवादास्पद प्रसंग निर्माण होतात. याशिवाय मुख्य रस्त्याच्या बाजूला अगदी अव्यवस्थितपणे पार्किंग केल्यामुळे रस्ता व्यापला जातो. यामुळे यातायात बाधित होते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. विशेष करून साप्ताहिक बाजारपेठेच्या दिवशी ही बाब प्रकर्षाने जाणवते. यावर नियंत्रण मिळवले जाईल, शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जाईल, असे मत दिग्रस पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी व्यक्त केले असून त्या दृष्टीने त्यांनी आपले कार्य देखील सुरू केलेले आहे. दिग्रस नगरपालिकेच्या वतीने यावर्षी जी कर मागणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये अवाजवी करवाढ करण्यात आल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. या दृष्टिकोनातून आंदोलन देखील झाले. तर दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाने याबाबत आपले मत व्यक्त केले असून ही करवाढ अवाजवी नसून नियमानुसार असल्याचे मत व्यक्त केलेले आहे. हे जे सगळेजण उपोषण केलं, त्यांनी मोर्चा काढला आणि गाव बंद केलं. कशासाठी? तर नगरपालिकेने जुलमी टॅक्स लावला, अजून हिटलरशाहीने काम करता असं म्हणणारे लोकांनी ह्यांनी स्वतः टॅक्स भरला नगरपालिकेचा. म्हणजे हे स्वतः टॅक्स भरतात याचा अर्थच आम्ही दिलेली डिमांड ही योग्य आहे. आणि टॅक्स आम्ही डिमांड योग्य दिलेली असताना सुद्धा लोकांना मिसगाईड करून आमच्या प्रशासकीय कार्यामध्ये अडथळा निर्माण केला आणि आमची टॅक्स वसुली कमी झाली. जर आपल्याला सांगायचं झालं, फक्त पाणी पुरवठ्याचा जो टॅक्स आहे, म्हणजे आम्हाला खर्च जो येणारा खर्च आहे नगरपालिकेला, बिगर सिंचन पाणीपट्टी खर्च अरुणावती प्रकल्पाचे आम्हाला 45 लाख रुपये यावर्षी द्यायचे आहेत. विद्युत बिल जर भरायचं तर आम्हाला 60 लाख रुपये वार्षिक विद्युत बिलाचा खर्च आहे. देखभाल दुरुस्ती 40 लाख रुपये लागतात. तुरटी ब्लिचिंग वगैरे आणि इतरही केमिकल्सचा आम्हाला 20 लाख रुपये लागतात. हातपंप दुरुस्ती 10 लाख रुपये वार्षिक आहे. आणि टोटल पाहिलं तर 1,75 लाख रुपये हा नुसता पाणी पुरवठ्याचा खर्च आहे. आणि आपली नगरपालिकेची डिमांड 1,27 लाख एवढी आहे. म्हणजे जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च फक्त आम्हाला पाणी पुरवठ्याचा आहे. त्याच्यामुळे नागरिकांना मला एवढं सांगायचं आहे की हे जेवढे लोकांनी तुम्हाला मिसगाईड केलं त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. विश्वास फक्त नगरपालिका प्रशासनावर ठेवा. तुम्हाला ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असेल, ज्या आम्ही तुम्हाला अटी शर्ती दिल्या त्या अटी शर्तीच्या आधार सगळे कागद, म्हणजे 22-23 टॅक्स भरलेला असेल, 23-24पर्यंत पाणी पुरवठ्याचा टॅक्स भरलेला असेल आणि मंजूर नकाशाचे बांधकाम परवानगी आणि मालकी हक्काचे कागदपत्र सगळे तुम्ही आपल्या ह्याला लावून द्या, आक्षेप अर्जाला. आम्ही तुमचे सगळे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायला आम्ही तयार आहोत. आणि म्हणून सगळ्यांना परत एकदा विनंती करते की अशा जे लोक आहेत जे स्वतः टॅक्स भरतात आणि लोकांना मिसगाईड करतात यांच्या भूलथापाला बळी पडू नये. थँक्यू. अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.